स्वागत आहे मित्रांनो तुमचं BBS लावर यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जातोय शिरसोलीला। तर आपला गलंगीचा धुळ्याचा ब्लॉग आलेला आहे। तर गलंगीचा आपला शिरसोलीचा ब्लॉग आपला राहिलेला होता। तर त्या ठिकाणी आपण आता जाऊ आणि आपल्याला जळगावला पण काम आहे, त्यामुळे आपण इकडनं शिरसोली मार्केट जाऊ। तर आपली इलेक्ट्रिक स्कूटी शोरूमला जमा केली होती त्यावेळेस, तर आता काम झालेलं आहे आणि ती गाडी आणायला जायची, त्याच्यामुळे आपण दोघं काम एका याच्यात करू। तर ठीक आहे, आता गलंगी म्हटलं शिरसोलीला जाऊ आणि काही दिवसानंतर दीपक बँडची न्यू गाडी लागणार आहे कामासाठी। तो पण ब्लॉग येईल आणि कुठे लागणार आहे ते पण मी तुम्हाला त्याच ब्लॉगमध्ये दाखवेल। तर आता हे थोडं सिक्रेट आहे, त्या कारणामुळे काही सांगत नाही। आणि राधाकृष्ण श्रीकृष्ण बँडच्या गाडींचा पण अपडेट आपण घेऊ। जे काही नवीन बँडच्या गाड्या बनतील आता कमेंटमध्ये सांगितलं काही भावांनी, तर या बँडच्या गाड्या बनत आहे का, तर आपल्याला काय इन्फॉर्मेशन नाही। तर आता मी विचारेल आणि आपण एक ठिकाणी लग्नाला पण जातोय, रस्त्यातनं फापऱ्याला लग्न आहे, कन्याऱ्याला का फापऱ्याला। तर श्रीकृष्ण राधाकृष्ण हे दोघं बँड त्याच गावांचे आहेत। तर तिथं पण कुठला बँड आहे ते पण बघू आपण। तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। गाडी दिसते मित्रांनो, भारत त्याचेच आहे। कुठल्या कुठल्या बँडची गाडी 100% आहे। आपण आता पोचलेलो आहे त्या ठिकाणी। तर एक भारतची गाडी आहे आणि इकडच्या साईडला एक जागेवरती सेटअप बनवणं चालू आहे आणि समोरच आपले काका ते। तर काकाश्री नमस्कार। तर काका ते वेळ काढून आलेले आहेत आपल्यासाठी। तर आज वर्कशॉप बंद होता, तर काकांचा इथं कार्यक्रम आहे। काकांनी आपल्यासाठी वेळ काढून वर्कशॉप थोड्या टायमासाठी खुल्ला गेलेला आहे। तर काका कोणत्या बँडची गाडी आता? संतोषी बँड कापडना। संतोषी बँडची गाडी मित्रांनो कापडण्याची। मित्रांनो काकांचा या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर हा काकांचा नंबर आहे अरविंद दादांचा। तर या ठिकाणी अगोदरच एवढ्या ज्या काही गाड्या बनलेल्या आहेत त्या सर्व गाड्या या ठिकाणीच बनलेल्या आहेत। तर जेवढे काही फेमस बँड आहेत, तर साई बँड मसावत, राधाकृष्ण बँड, श्रीकृष्ण बँड, मोर्या बँड, गिरड, माऊली बँड, या ज्या सर्व गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणीच बनलेल्या आहेत। अजून भरपूर गाड्या बनलेल्या आहेत। आपल्या अंमळनेरच्या मोहिनी बँडची गाडी पण याच ठिकाणी बनलेली आहे। तर वरचा डावर आहे, डबल हायड्रोलिक्स टाईप आहे मध्ये आणि थोडं या गाडीमध्ये चेंजेस भरपूर आहेत। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मागचा जो सेट आहे तो थोडा युनिक बनवलेला आहे। तर प्रत्येक गाडीमध्ये या सीट डिझाईन नसते या टाईप। तर आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही पिवळे पंप लावलेले आहेत। तर ते पंप थोडा वेगळा बनवलेला आहे, युनिक आहे। आणि मागे किती बेसची गाडी इथे काय अजून कन्फर्म नाही आहे। तर 24 बेसचं दिसते, अजून वरती वाढवतील तर वाढू शकता। आणि बाकीचे गाडींचं सेटअप बनवून फिलर म्हणजे टावर बनवून रेडी पडलेले त्या ठिकाणी। आणि नवीन आयटम एक असा आहे की प्रत्येक गाडीमध्ये आतापर्यंत आपण
5.5-6 फूट इंचचा पाईप बघितलेला आहे. तर बघू शकता तुम्ही हा पाईप किती इंचीचा आहे. तर जी नवीन गाडी लागणार इथं कामासाठी तर त्या गाडीमध्ये पंप आहे 8.5 इंचचा. तर एवढा मोठा पाईप आहे मित्रांनो. तर कुठल्या गाडीचं आहे ते काय अजून आयडिया नाही आपल्याला, काकांना विचारू आपण. तर एवढा मोठा पाईप मित्रांनो. तर फर्स्ट गाडी आहे त्या गाडीमध्ये 8.5 इंचचा पाईप लागणार आहे. तर याचा मधला पाईप आहे हा. तर मित्रांनो आपण आता अरुण काकांना भेटलेलो आहे. तर काकांना ते चहा पिण्यासाठी आपल्याला घेऊन जात आहे. तर आज वर्कशॉप पण आहे त्यामुळे आज काकांना ते काही कामामुळे व्हिडिओ ते पण आपल्याला भेटण्यासाठी आलेले होते काकांना. तर जय बजरंग रेस्टॉरंटला आलेलो आहे आपण आता. तर मित्रांनो आपला व्हिडिओ शूट होऊन गेलेला आहे पूर्ण. तर आपण आता ब्लॉग याच ठिकाणी संपवू. तर काकांना ते गेलेलेच घरी. तर काकांना त्यांच्या घरी गोंधळाचा कार्यक्रम होता आज आहे आज. तर काकांना ते वेळ काढून आपल्याकडे आलेले होते. दुकान बंद होतं वर्कशॉप. तर ठीक आहे आता ब्लॉग आपण याच ठिकाणी संपवू. हे संदेश.